नवरात्रामध्ये 9 दिवसाच्या उपवासासाठी जर पातळ असं काहीतरी तुम्हाला भाजी बनवायची असेल तर झणझणीत शेंगदाण्याची आमटी तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे, जेणेकरून वरची जी साल असते ती साल निघेल. शेंगदाणे भाजायचे अजिबात नाही, काळे अजिबात करायचे नाही. जर तुम्ही शेंगदाणे भाजले तर आमटी तुमची काळी होऊ शकते. गार झाले की वरची साल काढून घ्यायची. झाऱ्याने साल आपल्याला काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला यामध्ये आलं, जिरी आणि तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला तिखट किती पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या घालून थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाल्यासारखं बारीक वाटून घ्यायचं. आता फोडणी देण्यासाठी आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं 2 पळ्या तेल घालायचं, त्यामध्ये जिरी घालायची, कढीपत्ता, कोथिंबीर घालायची, हा तडका बनवून घ्यायचा. केलेलं शेंगदाण्याचं वाटण यामध्ये घालायचं, पाणी घालायचं. जास्त घट्ट किंवा पातळ अजिबात करायची नाही. 10 मिनिटं उकळून द्यायची. छान झणझणीत अशी आपली शेंगदाण्याची आमटी इथे बनवून तयार झाली आहे.